जय जय रघुवीर समर्थ। आपण समर्थ रामदास स्वामी कृत राम उपासना यातल्या आपण सवया समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या सवया याच्यावरती यथाशक्ती चिंतन करण्याचा प्रयत्न। काल आपण पहिले गणपतीचं सवयी घेतली, वंदिला गजवदन ही काल आपण घेतली। आता यामध्ये सुद्धा जे पहिल्यांदा गणपतीचं स्तवन केलंय त्यात गणपतीचं स्तवन का, कुठल्याही आरंभी गणपतीचं स्तवन का, त्याचं कारण असं आहे ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान। ओंकार प्रधान रूप गणेशाचे। ओंकार प्रधान हे मंगलमूर्तीचं स्वरूप आहे आणि ओम हे भगवंताचं ब्रह्मवाचक शब्द आहे। शब्दामध्ये जर त्या ब्रह्माचं वर्णन करायचं झालं तर ओम या शब्दामध्ये वर्णन केलं जातं आणि म्हणून ओंकार स्वरूपामध्ये हे तिन्ही देवाचे वर्णन आहे। तिन्ही देवाची उत्पत्ती ओंकारातून झालेली आहे आणि म्हणून मंगलमूर्ती हे त्या ओंकाराचं स्वरूप आहे आणि त्याच्याकडे काम आहे निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य, म्हणून पहिल्यांदा वंदिला गजवदन ही सवय घेतली। आता दुसरी सवय समर्थांनी जी घेतली आहे ती मारुतीची घेतलेली आहे। रामदूत वायुसूत भीम गर्भ जुत्पती, जो नरात वा नरात भक्ती प्रेम वित्पती, दास दक्ष स्वामी पक्ष निज काज सारथी, वीर जोर शीर जोर धक्क धिंग मारुती, हे मारुतीचे स्तोत्र सवय घेतली। आता याचा आपण अर्थ पाहूयात मारुतीच्या सवयीचा। पण मग पहिलं वंदन गणपतीला आणि दुसरं लगेच वंदन मारुतीला केलं। आता मारुतीला वंदन करण्याच्या आधी त्याच्यानंतर रामाची सवय आहे, पण रामाच्याही आधी मारुतीचं घेतलं। एवढं मारुतीला महत्त्व रामदास स्वामींनी का दिलं याचा विचार केला तर आपल्याला आपला जो संप्रदायाचा मूळ पाय आहे तो कळतो। काय म्हटलंय पहा, समर्थ रामदास स्वामी सांगतात, हनुमंतामुची कुळवल्ली राम मंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नावे, आमुचे कुळी हनुमंत, हनुमंतामुचे मुख्य दैवत, तया विणामचा परमार्थ, सिद्धीते न पवे सर्वथा, सहाय्यामासी हनुमंत, आराध्य दैवते श्री रघुनाथ, श्री गुरु श्रीराम समर्थ, कायवणे दासासी, दाता एक श्री रघुनंदन, वरकरलंडी देईल कोण, तया सोडून आम्ही जन, कोणाप्रती मागावे श्रीराम, म्हणून आम्ही रामदास, श्रीराम चरणी आमचा विश्वास, कोसळो निपडो रे आकाश, आणि काचे वास न पाहू श्रीराम, स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ, जानकी देवी श्री रघुनाथ दैवत, मारुती उपासना निमस्त, वाढविला परमार्थ रामदासी, स्वधामासी जाता महाराम राजा, हनुमंत तो ठेविला याची काजा, सदा सर्वदा रामदासासी पावे, खळी गांजिता ध्यान सांडो निधावे। मारुतीचं वर्णन करताना रामदास स्वामी म्हणतात की मारुतीलाच मी आधी वंदन का केले, हनुमंत आमची कुळवल्ली, आमच्या कुळामध्ये मुख्य काय आहे, मारुती उपासना। आता बघा, समर्थ रामदास स्वामी ज्या वेळेला लग्न मंडपातून निघून गेले, द्विज सावधान ऐसे सर्वत्र विवाह मंगली म्हणती, ते एक रामदासे ऐकले, तया सदा असो प्रणती। टाकळीला जाऊन
त्याने उपासना केलेली आहे। हां, गायत्री मंत्राची उपासना केली, रामनामाची उपासना केली, आणि त्यांना पहिल्यांदा कोणी दर्शन दिले तर मारुतरायांनी दर्शन दिलंय। म्हणून गुरु म्हणून ते कुणाला मानतायत की मारुतीला मानतायत, की त्यांनी आम्हाला रामरायाचं दर्शन करून दिलं। गुरु गोविंद दोनों खडे किनके लागू पाव, गुरु बलिहारी गुरु आपके जो गोविंद दियोने। मारुतीला का महत्व आहे की मारुतीमुळे मला रामरायाचं दर्शन झालं। मारुतराय हा आमचा आदर्श आहे म्हणाले, सेवा कशी करावी ते मारुतीकडून शिकवा। काय भक्तीच्या त्या वाटामध्ये लावाव्या सुभटा असं म्हटलेलं आहे। भक्ती कशी करावी हा मारुती हा त्या भक्ती मार्गातला आदर्श आहे। आणि म्हणून ते रामदास स्वामी त्यांना गुरुस्थानी मानतात की बाबा तुझ्यामुळे मला रामरायाचं दर्शन झालं। हनुमंतामची कुळवल्ली राम मंडपा वेली गेली। ही जी वेली आहे ती कुठपर्यंत जाऊन पोचली, रामापर्यंत जाऊन पोचली। म्हणजे आमची उपासना रामरायाच्या चरणी तिथपर्यंत गेली आणि त्यामुळे आम्हाला रामरायाचं दर्शन झालं। राम मंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले। त्या वेलीला फळ आलं, कशाचं आलं? राम भक्तीचं फळ त्या वेलीला आलेलं आहे। म्हणजे ही रामरायाची उपासना कशी करावी याचं आम्हाला मार्गदर्शन कोणी केलं तर मारुतरायाने केलं। आमुचे कुळी हनुमंत, हनुमंत आमुचे मुख्य दैवत, तया वीणामुचा परमार्थ सिद्धी तेन पवे सर्वथा। श्रीराम समर्थ म्हणतात की त्या मारुतरायाशिवाय आमचा परमार्थ सिद्धीला जाणार नाही। का? हनुमंत आमचं मुख्य दैवत आहे। म्हणून तर जिथे जिथे गेले तिथे समर्थाने पहिल्यांदा मारुतीची मंदिरे स्थापन केली, बलोपासना केलेली आहे। सहाय्य आमासी हनुमंत, आम्हाला मारुतरायाने सहाय्य केलं। ही राम उपासना श्रीराम कथा ब्रह्मांड भेटून पैलाड न्यावी हे जे आमचं ध्येय आहे त्या ध्येयाला मारुतरायाने आम्हाला सहकार्य केले। सहाय्यामासी हनुमंत आराध्य दैवत श्री रघुनाथ, आणि आमचं आराध्य दैवत कोण आहे, ज्याची उपासना करावी असं कोण आहे तर म्हणले आमचं आराध्य दैवत श्री रामराय आहे। आराध्य दैवत श्री रघुनाथ, श्री गुरु श्रीराम समर्थ काय उणे दासासी। श्री गुरु श्रीराम समर्थ, श्री गुरु म्हणजे ज्याने आम्हाला मार्ग दाखवला तो मारुती, आणि ज्याच्यामुळे आम्हाला रामराय प्राप्त झाले ते रामराय। काय उडे आम्हासे, तो समर्थ आहे। कोण? रामराया आम्हाला द्यायला समर्थ आहे, तो मारुतराय आम्हाला द्यायला समर्थ आहे। दाता एक श्री रघुनंदन, तो दाता आहे, तो एकटा रामच आहे। दाता एक रघुनंदन, हरिर दाता हरिर भोक्ता हरिरन्नम प्रजापती। तो दाता एक आहे, तो रामच आहे। दाता एक रघुनंदन, वरकरलंडी देईल कोण, त्या रामरायाशिवाय आम्हाला कोण देणार आहे। आम्ही काय कुणाचे खातो, तो राम आम्हाला देतो। तो रामराय आहे, ज्याने हे सगळे विश्व निर्माण केलं तो हा परमात्मा आहे। परब्रह्म परमात्मा आमचा रामराय आहे। दाता एक रघुनंदन तया वरकरलंडी देईल कोण, तया सोडून आम्ही जन कोणा प्रति मागावे। मग आम्ही रामरायाला सोडून कोणाला मागणार आहे? काही आम्हाला मागायची वेळ आली तर आम्ही रामालाच मागूत ना। म्हणून आम्ही रामदास, आमचा आराध्य दैवत राम आहे म्हणून आम्ही स्वतःला रामदास म्हणून घेतोय। म्हणून आम्ही रामदास, श्रीराम चरणी आमचा विश्वास, आमच्या आराध्य दैवतेवर श्रीरामावर संपूर्ण विश्वास आहे। कोसळून पडो रे आकाश आणि काचे वास न पाहू, आमच्यावर संबंध आकाश जरी कोसळून पडलं तर आम्ही रामरायाशिवाय दुसऱ्या कोणाला हाक मारणार नाही। कोसळून पडो हे आकाश आणि काचे वास न पाहू,
का आम्हाला खात्री आहे तो रामराय आमच्यासाठी धावून येईल. सदा चक्र आकाशी मार्तंड जैसा उडी घालितो संकटी स्वामी जैसा हरिभक्तीचा घाव गाजे निशाणे नुपेक्षी कदा रामदासाभिमाने. स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ. समर्थाने आपला संप्रदाय कोणता आहे तो सांगितला. म्हणजे आपल्या परमार्थाचं मुख्य ध्येय काय? स्वस्वरूपाची प्राप्ती हा मुख्य ध्येय आहे. आपला आत्मस्वरूप जाणून घेणं हे ज्या मार्गातून आम्हाला कळतं तो आमचा मार्ग आहे, म्हणजे स्वरूप संप्रदाय. आपल्या आत्मस्वरूपाचं दर्शन करून देणारा असा हा आमचा संप्रदाय आहे. स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ. मग आमचं जे आराध्य दैवत आहे त्याचं मुख्य स्थान कुठं आहे तर अयोध्या. अयोध्येचा राम हे आमचं मुख्य दैवत आहे. स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ. जानकी देवी श्री रघुनाथ दैवत. आमची देवी कोण आहे? जानकी देवी. हां, जानकी देवी श्री रघुनाथ दैवत. आमचं दैवतही कोण आहे? आमचं आराध्य दैवत श्री रघुराज. निहाल करो जी महाराज फुकट के आनो. जानकी देवी श्री रघुनाथ दैवत. मारुती उपासना नेमस्त वाढविला परमार्थ रामदासी. मारुती उपासना. मारुतीने आम्हाला जी उपासना कशी करावी हे समजून सांगितलंय. तर मारुतीचं आमचं मुख्य म्हणजे मारुतीची उपासना आणि मारुतीची उपासना आणि रामरायाची उपासना हे आमचं संप्रदायाचं मुख्य तत्व आहे. मारुती उपासना नेमस्त वाढविला परमार्थ रामदासी. आम्ही मारुतरायाला आदर्श ठेवून म्हणजे मारुतरायाने रामरायाची जशी सेवा केली तशी आम्ही रामरायाची सेवा करतो. तो आमचा आदर्श आहे. रामाची सेवा कशी करावी हा मारुती हा आमचा आदर्श आहे. स्वधामासी जाता वाढविला परमार्थ रामदासी. स्वधामासी जाता महाराम राजा. ज्या वेळेला राम निजधामाला चालले त्यावेळेला त्यांनी मारुतरायाला मागे ठेवलंय. मारुतराय म्हणले होते चला रामा मी पण तुमच्यावर येतो. नाही म्हणले तुला मागे थांबावं लागेल. माझे जे भक्त आहेत त्यांच्याकडे लक्ष कोण देणार. म्हणून मारुतरायाला त्यांनी हनुमानगडी बघा अयोध्येला गेल्यानंतर म्हणजे तिथला म्हणतात अयोध्येचा राजा कोणता हनुमान म्हणतात. म्हणजे हनुमंताला त्या ठिकाणी मुख्य दैवत म्हणून ठेवलेले त्यांनी की त्यांनी हा सगळा तिथला कारभार पाहावा आणि भक्त कधी संकटात पडले तर त्यांच्या संकटात त्यांना जाऊन त्यांचं सहाय्य करावं. कारण चिरंजीव सप्तचिरंजीवामध्ये मारुती आहेत. स्वधामासी जाता महाराम राजा हनुमंत तो ठेविला याची काजा. मारुतरायाला सांगितलं तुला इथं थांबायचं आहे बाबा, तू काही माझ्यावर तिकडे येऊ नकोस. तुला का थांबायचं आहे? भक्ताच्या रक्षणासाठी. मग मारुतरायाने अट घातली रामा मी ह्या पृथ्वीवर राहीन कुठपर्यंत राहीन. तुम्ही सांगता राहा तर राहीन पण कुठपर्यंत राहीन हे पण लक्षात घ्या. जो वरी भूवर राम कथानक. तो वरी जन्म असावा प्रभो माझं एकच वर द्यावा. जो वरी भूवर राम कथानक. जोपर्यंत या पृथ्वीवर रामकथा आहे तोपर्यंत मी इथे राहीन म्हणाले. मग ज्या ज्या ठिकाणी रामाची उपासना सुरू आहे त्या त्या ठिकाणी सूक्ष्म रूपाने मारुतराय कथा ऐकायला हजर असतात. स्वधामासी जाता महाराम राजा हनुमंत तो ठेविला याची काजा. सदा सर्वदा रामदासाचे पावे खडी गांजिता ध्यान सांडून दावे. म्हणून सदा सर्वदा रामदासाचे पावे. सदा सर्वदा नेहमीच सदा सर्वदा म्हणजे एकदा पावला आता तुझं एक काम केलं बाबा आता पुन्हा मी तुझ्या मदतीला येणार नाही असं नाही. सदा सर्वदा ज्या ज्या वेळेला तुला संकट येईल त्या त्या वेळेला मी तुझ्या साह्याला येईल. आपल्याला बाहेरचा मारुती माहिती आहे ना. नदी एक विभागली दोन बाहे. समर्थ रामदास स्वामी अनुष्ठानाला बसले होते तेवढ्यात नदी आली. मारुतरायाने मध्ये उभारून ती दोन बाह्याने दोन बाजूने फिरवली आणि मध्ये समर्थ तशीच. संकट काळामध्ये होऊन येतोय. म्हणून रामला समर्थाना ज्यावेळेला कफ झाला त्यावेळेला समर्थाने मारुतरायाचीच प्रार्थना केली की हे कफ निवारण कर म्हणून.
बहुत सबळ साठा मागतो अल्प वाटा, न करीत हित काठा. देवा तुझ्याकडे भरपूर पुण्य आहे, त्या पुण्याच्या योगाने माझा हा कफ मला सारखा परमार्थ कार्यामध्ये आडवा येतो, त्यातनं मला मुक्त करायचे समर्थाने प्रार्थना केली आहे. आणि त्याप्रमाणे त्यांचा कफ रोज थंड पाण्याचे स्नान, त्यामुळे त्यांना कफ झाला. तो मारुतरायाने त्यांचा कफ दूर केलेला आहे. सदा सर्वदा रामदासासी पावे, नेहमी ज्या ज्या वेळेला संकट येईल त्या वेळेला मारुतराय ध्यान करत असले तरी हातातली जपमाळ बाजूला ठेवणार आणि आपल्या मदतीला धावत येणार. काय म्हटले पहा, सदा सर्वदा रामदासासी पावे, खळी गांजिता ध्यान सांडोनी धावे. ध्यानाला जरी मारुतराय बसले असले तरी ते ध्यान सोडतात आणि भक्तांच्या मदतीला येतात. आणि म्हणून समर्थांनी दुसरी सवय कोणाची केली, मारुतीची. त्याच्यात मारुतरायाचं वर्णन आहे. काय वर्णन आहे पहा, रामदूत वायुसूत. हे आमचे जे हनुमंतराय आहेत ना, हनुमंतराय, हनुमंत आमची कुळवल्ली, ते हनुमंत, तो मारुतराय. तो कोण आहे, रामदूत आहे. हे रामाचे दूत आहेत. सीतेच्या शोधाला गेले होते, रावणाला बोध केला. रामदूत वायुसूत. मारुतरायाचं आणखीन काय वैशिष्ट्य आहे की ते वायुसूत आहेत, वायुपुत्र आहेत. वायुसूत भीमगर्भ ज्युत्पती. भीमगर्भ जन्माला आलेल्यापासूनच त्यांच्यामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. भीमगर्भ, गर्भामध्ये आईच्या अंजनीच्या उदरामध्ये असतानाच त्यांना, कारण 11वा अंजनीने 11वा शंकराला प्रसन्न करून घेतलं होतं आणि त्यांना सांगितलं तुम्ही माझ्या उदरी या. आणि मग शंकराने त्यावेळेला अंजनीला सांगितलं की मी तुझ्या उदरी जन्माला येईन आणि म्हणून 11वा महारुद्र मी तुझ्या उदरी जन्माला, 11वा माझा जो रुद्राचा अवतार आहे तो तुझ्या पोटी मी जन्माला येईल. म्हणून मारुतराय कसं आहे, गर्भामध्ये असतानाच त्यांना हे एवढं प्रचंड भीम सामर्थ्य त्यांना प्राप्त झालेलं. भीम गर्भ ज्युत्पती. वानर जातीमध्ये ते जन्माला आलेले, वानर योनीमध्ये जन्माला आलेले. जो नरात वानरामध्ये आणि नरामध्ये, जो नरात वानरात भक्तिप्रेम व्युत्पत्ती, ज्याने या आपल्या वनचर जे आहेत त्या मारुतीच्या वंशातले, त्यांनाही रामरायाची सेवा कशी करावी सांगितली आणि भक्ती कशी करावी, ते भक्तिप्रेम त्याचा बोध, म्हणजे त्यांनी आपल्या भक्तीच्या योगाने या वानर सेनेलाही रामरायाची भक्ती सांगितली, भक्तिप्रेम त्यांना जागृत दिलं. आणि मनुष्य योनीतल्याही माणसाला त्यांनी भक्ती आणि प्रेम, बघा नुसतं ज्ञान नको असतं, भक्तिप्रेमाविण ज्ञान नको देवा. नुसतं ज्ञान काय कामाचं आहे, ज्याच्याजवळ भक्ती नाही प्रेम नाही त्या ज्ञानाला काही अर्थच नाही. आणि म्हणून भक्ती आणि प्रेम याच्या सहित ज्ञान. मग हे भक्तिप्रेमाची जी जाण आहे ती आम्हाला कोणी दिली, मारुतरायाने दिली. भक्तिप्रेम व्युत्पत्ती, त्यांच्यापासूनच ही भक्ती निर्माण झाली. दास दक्ष स्वामी पक्ष. दास दक्ष म्हणजे मारुतराय सदैव दक्ष म्हणजे सेवेला तत्पर, दक्ष म्हणजे तत्पर. मारुतराय कसे आहेत, सेवेला सदैव तत्पर आहेत. हात जोडूनच पुढे व्या, जोडून पाणी उभा हनुमान श्री राम मुखाकडे पाहत असे. हात जोडून उभे, कधी आपला स्वामी आपल्याला काही काम सांगतो आणि लगेच आपण निघतोय, म्हणजे तयारीतच उभे आहेत, हात जोडून उभे. स्वामी फक्त आज्ञा करावी की यांनी कामाला सुरुवात केली. दास दक्ष स्वामी पक्ष, आपल्या स्वामीचा पक्ष धारण करून, म्हणजे पक्ष धारण करून याचा अर्थ स्वामीचं जे काही म्हणणं आहे
ते सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे कोणी केलंय? मारुतरायाने केलंय. दास दक्ष स्वामी पक्ष निज काज सारथी. आपलं जे कार्य आहे भगवंत प्राप्तीचं ते तर त्यांनी करून घेतले भक्तिप्रेमाच्या योगाने, आणि तो या सारथी पण झालेला आहे याचा कोणाचा? राम. मारुतीच्या खांद्यावर बसून राम लक्ष्मण गेलेले आपण फोटो पाहिलेले आहेत. निज काज सारथी वीरजोर शिरजोर. तो वीर आहे आणि शिरजोर म्हणजे प्रचंड ताकद त्याच्याजवळ आहे. धक्क धिंग मारुती. असं हे मारुतरायात आमचे की ज्यांच्याकडे प्रचंड अशी ताकद आहे त्याचं वर्णन केलेलं आहे सुंदरकांडामध्ये, की एका वेळेला हजारो पर्वत मस्तकावर घेऊन मारुतराया धावत सोडत होते, आणि त्यामुळे त्याला धक्कधिंग मारुती म्हटले. म्हणजे कुठल्याही प्रकारचं काही प्रतिकार त्या जे काही संकट येईल त्याचा प्रतिकार करत जाणारा असा हा मारुती, त्या मारुतरायाला मी वंदन करतो असं समर्थ म्हणतात. धक्कधिंग मारुती म्हणावा जय जय राम. आणि मग समर्थ म्हणतात की अशा ह्या मारुतरायाला मी वंदन करतो, आणि आपण जय रामाचा जय जयकार करू. म्हणावा जय जय राम. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि अद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. जय जय रघुवीर समर्थ.